मित्रांनो, रिक्त असलेले नवीन आपले सरकार सेवा केंद्र याचबरोबर आधार केंद्राच्या नवीन अर्जाच्या संदर्भातील एक महत्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर. आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 430 जागाच्या आपले सेवा केंद्र करता अर्ज मागवण्यात आलेले आहेत. याचबरोबर अमरावती जिल्ह्यामध्ये नवीन आधार केंद्र सुरू करण्याकरता देखील अर्ज मागवण्यात आलेले आहेत. आणि हे दोन्ही अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यामधील पहिला अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्राच्या जाहिरातीच्या संदर्भातील. या जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता हिंगोली जिल्ह्यातील रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्राकरता अर्ज मागवण्यात आलेले. तर 24 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 सकाळी 9:45 ते संध्याकाळी 6:15 अर्थात शनिवारी संध्याकाळी 6:15 पर्यंत हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर लाभार्थ्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक पात्रता किमान 12वी पास, MSCIT किंवा एखादा कॉम्प्युटर कोर्स केलेला असावा. केंद्राच्या ठिकाणची करपावती चालू वर्षाची केंद्र भाडे तत्वावरती असल्यास जागेची करपावती. याचप्रमाणे आपले सरकार सेवा केंद्राचा CSC किंवा संगणकीय कामाचा अनुभव असल्याचं प्रमाणपत्र. अर्जदाराचं वय 18 वर्ष असावं. अर्जदाराचं पोलीस चरित्र पडताळणी प्रमाणपत्र, कॅरेक्टर सर्टिफिकेट अशा प्रकारचे कागदपत्र लागणार आहेत. याचप्रमाणे 2018च्या GR नुसार असलेल्या अटी शर्तीच्या अधीन राहून हे केंद्र वाटप केले जाणार आहेत. मित्रांनो, याच्यामध्ये नगर परिषद, नगरपालिका जे काही क्षेत्र आहेत अशा क्षेत्रामधील 7 आणि ग्रामीण भागातील जवळजवळ 423 जागा करता हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत. ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता हिंगोली नगर परिषद हिंगोली मधील 7 रिक्त असलेल्या जागा करता हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर विविध तालुक्यातील रिक्त असलेल्या ग्रामीण भागाकरता 423 जागा करता हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत. आणि या रिक्त असलेल्या गावाची यादी देखील या जाहिरातीसोबत जोडण्यात आलेली आहे. मित्रांनो, या जाहिरातीची लिंक याचबरोबर अर्जाच्या PDF ची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आपण पाहू शकता याच्यामध्ये सर्व ग्रामीण भागातील 423 जागा करता हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत. याच्यासाठी अर्जाचा नमुना PDF सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता याच्यामध्ये अर्जदाराला आपली सर्व माहिती भरायची आहे. ज्याच्यामध्ये अर्जदाराचा फोटो, अर्जदाराचं नाव मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये, संपूर्ण पत्ता, जन्मतारीख, लिंग स्त्री पुरुष, मोबाईल नंबर, मेल ID, आधार क्रमांक, पॅन क्रमांक. याचप्रमाणे 12वीची परीक्षा, त्याच्यानंतर पदवीची परीक्षा दिली असेल तर त्याच्यापेक्षा काही इतर शिक्षण असेल तर त्याची माहिती. आणि जेवढं जास्त शिक्षण असेल तेवढं जास्त प्राधान्य उमेदवाराला दिलं जातं. MSCIT, CCC जे काही कॉम्प्युटरचं नॉलेज असेल त्याच्या संदर्भातील माहिती. याच्यानंतर अर्जदार स्थानिक रहिवासी आहे का, स्थानिक रहिवासी असावा ही प्राधान्याची अट आहे. याच्यानंतर यापूर्वीचं आपले सरकार केंद्र आहे का, मिळालं असेल तर कुठल्या वर्षी मिळाले, केंद्राचा ID, CSC ची माहिती. याच्यानंतर नगर परिषद त्याच्याबद्दलची सर्व माहिती. CSC ID असल्यास त्याच्याबद्दलची माहिती भरावी आणि CSC ID असावा. अशा CSC ID असलेल्या लाभार्थ्याला याच्यामध्ये प्राधान्य दिलं जातं. आता त्या गावामध्ये जर कोणाचाही CSC ID नसेल तर या ठिकाणी त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती या ठिकाणी द्यायची आहे. आणि जर एखाद्या गावामधून अर्जच आला नाही तर बाजूच्या गावामधील लाभार्थ्याचा आलेला अर्ज, उमेदवाराचा आलेला अर्ज हा ग्राह्य धरला जातो. अशा प्रकारच्या काही अटी शर्ती देखील आहेत. अटी शर्ती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. मार्क कशा प्रकारे या ठिकाणी निर्धारित केले जातील निवड प्रक्रियेमध्ये. कोणत्याही शाखेचा पदवीधर असल्यास 30 गुण, कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर असल्यास 25 गुण, CSC केंद्र असल्यास 25 गुण आणि समितीकडील मुलाखतीचे 20 गुण, तांत्रिक ज्ञान असल्यास 6 गुण आणि लोकसेवा हक्क अधिनियम 2015 चे ज्ञान असल्यास 4 गुण अशा प्रकारे या ठिकाणी मार्क दिले जाणार आहेत. सामान्य ज्ञान, व्यक्तिमत्व याच्यामध्ये 10 गुण अशा प्रकारे मार्काची या ठिकाणी वर्गवारी करण्यात आलेली आहे. मित्रांनो, याचप्रमाणे दुसरं जे महत्वाचं अपडेट आहे ते म्हणजे रिक्त असलेल्या आधार केंद्रासाठीचं. याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये जे काही रिक्त असलेल्या जागा आहेत या जागेकरता 9 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज मागवण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये सुद्धा अर्जदाराला जे कागदपत्र सादर करायचे आहेत त्याच्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्रावरून नागरिक सेवा व्यवहारात उच्चतम व्यवहार केल्याचा पुरावा 1 जून ते 31 नोव्हेंबर 2025 पर्यंत स्टेटमेंट द्यावा लागणार आहे. आपले सरकार सेवा केंद्र चालक आणि कुटुंबातील व्यक्तीकडे रजिस्टर एजन्सीचा आधार किट नसल्याबाबतचं स्वयं घोषणापत्र द्यायचंय.
याच्या व्यतिरिक्त काही अटी शर्ती देण्यात आलेल्या आहेत या जाहिरातीमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता। आणि याच्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 18 रिक्त असलेले आपले आधार केंद्र, या आधार केंद्रासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे अमरावती आणि हिंगोली जिल्ह्यातील रिक्त असलेले आधार केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्राच्या जाहिरातीच्या संदर्भातील ही एक महत्त्वाची माहिती होती। याच्यासाठी लागणारे अर्जाचा नमुना, याच्यासाठीच्या अटी शर्ती, या सर्वांची माहिती आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकमध्ये देण्यात आलेली, नक्की पाहू शकता। आणि अशाच प्रकारचे ज्या ज्या जिल्ह्याचे नवीन अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील। चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम पोहोचतील। धन्यवाद।